तर आज आपण फिजिक्सची सिरीज चालू केली, त्याच्यामधलं आज आपण 4 नंबरचं लेक्चर आज पाहणार आहोत. तर आपण कोणता चॅप्टर चालू केला होता? युनिट अँड मेजरमेंट. तर त्याच्यामधलं आपण 4 नंबरचं लेक्चर आज बघणार आहोत. तर लक्षात घ्या, 3rd नंबरचं जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये पण आपण काय केलं होतं की एक सुरुवातीला क्वेश्चन घेतला होता जो की युनिट सिस्टीमवर डिपेंड होता, म्हणजे एन आणि यूवर न्यूमरिकल व्हॅल्यू आणि आपलं युनिट त्याच्यावरती डिपेंड होतं. हा पण क्वेश्चन सेम त्याच फॉर्ममधला आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी शिकवत असताना तुम्हाला युनिट सिस्टम शिकवली होती. कोणती युनिट सिस्टम शिकवली होती? तर एस आय युनिट सिस्टम ही तर माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, बरोबर आहे. त्याच्यानंतर MKS, CGS, फूट पॉइंट सेकंद ही एक म्हणजे FPS ही सिस्टम मी तुम्हाला शिकवली होती. आता लक्षात घ्या, क्वेश्चन काय विचारू शकतात ते तुम्हाला की ह्या युनिट सिस्टममधून त्या युनिट सिस्टममध्ये तुम्ही कन्व्हर्जन करा, बरोबर आहे, असं विचारतात. आता तो हा क्वेश्चन त्याच फॉर्ममधला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. तुम्हाला ते काय करतात, MKS मध्ये देतात आणि CGS मध्ये कन्वर्ट करून सांगा म्हणतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला एनची व्हॅल्यू म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू किती टाइम्सनं इन्क्रीज व्हायला लागली जर तुम्हाला दिलेल्या युनिट सिस्टममध्ये जर तुम्ही त्याला कन्व्हर्जन केलं तर. आता समजून घ्या व्यवस्थित बघा. आता त्यांनी एक क्वांटिटी दिली आपल्याला 2 जूल दिली. आता 2 जूलमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, 2 ही न्यूमरिकल व्हॅल्यू आणि जूल हे झालं युनिट. ह्यालाच आपल्याला दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये कन्वर्ट करायचे. कोणत्या? जूल हे तुमचं SI युनिट आहे. कोणतं युनिट आहे? SI युनिट आहे. लक्षात राहू द्या. तर कोणत्या सिस्टममध्ये कन्वर्ट करायचं बघा, त्याला मास, लेंथ आणि टाईम ह्या सिस्टममध्ये करायचे. तर त्यांनी मास काय म्हणलंय? 10 ग्राम मास कन्सिडर केले. त्यांनी तुमची लेंथ काय कन्सिडर केली? 20 मीटर लेंथ कन्सिडर केली आणि टाईम कन्सिडर केली 10 सेकंद. तर तुम्हाला हे 20 जूलला ह्या युनिट सिस्टममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि युनिट सिस्टममध्ये कन्वर्ट केल्यानंतर ही तुमच्या एनची व्हॅल्यू ही चेंज होत असते ह्या विथ रिस्पेक्ट टू ह्या युनिट सिस्टीमनुसार. समजलं? तर हे आपल्याला आज पाहायचं आहे. तुम्ही छानपैकी ह्या क्वेश्चनकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला ह्या फॉर्ममधले क्वेश्चन भरपूर पुढं परीक्षामध्ये पाहायला मिळतील आणि ते तुमचे निश्चितच हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्यानंतर सुटले जातील. त्याच्यामुळे तुम्ही एकदा छानपैकी व्यवस्थित लक्षात घ्या. आता व्यवस्थित थोडं लक्ष द्या इकडं बघा. मी जर लिहिलं समजा इथं 5 kg लिहिलं. काय लिहिलं मी? 5 kg. आता हे किलोग्राम म्हणजे हे MK सिस्टीममधलं आहे, बरोबर आहे का? मास किलोग्राम, बरोबर आहे. किलोग्राम, KG म्हणजे काय? किलोग्राम. ही MK सिस्टीम आहे आपली. जर मी ह्याला CGS मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे, मी काय केलं, 5 kgला जर आपल्याला CGS मध्ये लिहायचं आहे तर सांगा मला एका KG मध्ये किती ग्राम असतात? तर 1000 ग्राम असतात. तर 5 kg मध्ये किती ग्राम झाले? तर 5000 ग्राम झाले, बरोबर आहे. नॉर्मली हे 5000 ग्राम झाले. आता हा तोच फॉर्म आहे, लक्षात राहू द्या. हे तुमचं काय होतं? N. हे काय होतं? U. हे तुमचं काय? 5000 N. हे जी काय तुमचं U आहे बघा. ही MK सिस्टीम होती, तर MKSचं आपण कशामध्ये लिहिलं? CGS मध्ये लिहिलं. कशामध्ये लिहिलं? CGS मध्ये. हे दोन इक्वल आहेत पण सिस्टीम बदलली. हा त्याच फॉर्म मधला हा क्वेश्चन आहे, लक्षात राहू द्या. ह्याला मी आता N1 लिहिणार, मी ह्याला लिहिणार U1, ह्याला लिहिणार मी N2, ह्याला लिहिणार मी U2. म्हणजे तुम्हाला सिस्टीम मध्ये कन्व्हर्जन ज्या वेळेस ते विचारतील त्यावेळेस तुमच्या N2 ची व्हॅल्यू ते विचारत असतात. हे तुम्ही लक्षात राहू द्या. ह्याच फॉर्म मध्ये. म्हणजे हे तुम्हाला काय लक्षात आलं? तुमच्या लक्षात आले? तर हे कधी पण ज्यावेळेस तुम्हाला एका युनिट सिस्टम मधून दुसऱ्या युनिट सिस्टम मध्ये आपल्याला जायचं असतं तर त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की N1 U1 इक्वल टू N2 U2 हे आपल्याला घ्यायचंय. हे काय कुठून वेगळी कुठून आलेलं आहे का? हाच तो फॉर्म आहे, लक्षात आलं तुमच्या? समजलं? एका युनिट सिस्टम मधून दुसऱ्या युनिट सिस्टम मध्ये कन्वर्ट करणं, बरोबर आहे. आता इथपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित कळालं नसेल. आता क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर व्यवस्थित तुम्ही एक लक्ष द्या. इथं काय लिहिलं? 2 जूल. तर जूल म्हणजे काय हे पण अगोदर आपल्याला माहित पाहिजे, बरोबर आहे. तर जूल काय? SI युनिट आहे. कशाचं युनिट आहे? SI वर्क एनर्जी, बरोबर आहे. वर्क आणि एनर्जी सेमच क्वांटिटीत, लक्षात राहू द्या. एखादं वर्क करण्यासाठी आपली किती एनर्जी आपल्याला लागणार आहे, बरोबर आहे, ती एनर्जी म्हणजे जूल हे युनिट वर्क आणि एनर्जीचं युनिट आहे. तर त्या जूलला आपण MKS मध्ये कन्वर्ट करून बघू का त्याचं डायमेन्शन. आपण वर्क आणि एनर्जीचं डायमेन्शन पण बघितलेलं नाहीये, ते आपण आता इथं पाहणार आहोत आणि ते झाल्यानंतरच आपण पुढे या क्वेश्चनला सुरुवात करू सोडवण्यासाठी. तर सगळ्यांनी व्यवस्थितपैकी लक्ष द्या. तर पहा पुढे बघू. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे पण एक क्वांटिटी, हे युनिट सिस्टम क्वेश्चन करण्यासाठी हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. तर पहा पुढे बघा, लक्ष द्या आता व्यवस्थित. तर पहा बघा, मी आत्ताच काय म्हणलं, वर्क आणि एनर्जी सेम आहेत. तर वर्क काय असतं? आपण काम करतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं तुमचं? वर्क. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क काय असतं? तर वर्क काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर मी F फोर्स लावल्यानंतर त्याचं किती ट्रॅव्हल म्हणजे तो किती डिस्प्लेस झाला, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंट S डिस्टन्सनं तो समजा इथून ह्या पॉईंटपर्यंत तो पोहोचला, बरोबर आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण
फोर्स लावला आणि ते ऑब्जेक्ट तिकडे गेला म्हणजे आपण काहीतरी वर्क केलं, बरोबर आहे. आणि ते वर्क करण्यासाठी आपली काहीतरी एनर्जी लॉस झालेली आहे, बरोबर आहे. म्हणजे वर्क आणि एनर्जी ही काय असते, सेम असते. आणि लक्षात राहू द्या, वर्क काय तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तुमचं असतं, वर्क असतं बघा. फोर्स लावल्यामुळे काहीतरी ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला, ह्या पोझिशनवरून ह्या पोझिशनपर्यंत तो पोहोचला, म्हणजे काय झालं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच तुमचं वर्क झालं. आणि वर्क झालं आणि एनर्जी काहीतरी लॉस झालेली आहे, म्हणजे वर्क आणि एनर्जी हे सेम आहेत, लक्षात राहू द्या. तर पहा पुढे लक्ष द्या आता. तर मला सांगा फोर्स काय तुमचा, फोर्स आपण एस आय युनिट काय फोर्सचं, न्यूटन आहे, माहिती आहे सगळ्यांनाच. फोर्स म्हणजे काय, फोर्सचा एस आय युनिट काय, न्यूटन आहे, बरोबर आहे. एन लिहिलं मी न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंट कशात लिहितो आपण, मीटर. लेंथ येते एक प्रकारची, हे न्यूटन आणि हे मीटर. तर न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय असतं, तर जूल असतं. कारण आता सांगतानाच मी सांगितलं तुम्हाला वर्क युनिट काय, जूल आहे. म्हणजे न्यूटन इंटू मीटरलाच आपण काय म्हणू शकतो, जूल सुद्धा म्हणू शकतो, हे लक्षात राहू द्या. पण मला आता परत सांगा, हे झालं एस आय युनिट तुमचं. ह्यालाच मला एम के एस मध्ये कन्वर्ट करायचे. कशामध्ये करायचं, एम के एस मास किलोग्राम, सॉरी मीटर किलोग्राम आणि सेकंदमध्ये. एम के एसमध्ये म्हणजे कशात मला मीटर किलोग्राम आणि सेकंदमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. फोर्स काय मला सांगा परत, फोर्सला आपण काय लिहू शकतो, तर फोर्स काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स काय असतं, तर मास इंटू ॲक्सेलरेशन असतो, लक्ष दिलं तुमच्या. आणि डिस्प्लेसमेंटचं हे मीटरचं एम तर लिहिले, हे मीटर आहे, लक्षात राहू दे, हे मास आहे आणि हे ॲक्सेलरेशन आहे. तर मला सांगा मास कशामध्ये काउंट करतो आपण, के जी. एम के एस जर मध्ये फॉर्म जर लिहिला तर म्हटलं तर के जी. ॲक्सेलरेशनचं युनिट काय असतं, तर वेलोसिटी अपॉन टाईम म्हणजे मीटर पर सेकंदचा स्क्वेअर आणि इंटू हे परत काय मीटर आहे, लक्ष दिले. तर सांगा मला मीटर इंटू मीटर काय झालं, मीटरचा स्क्वेअर म्हणजे के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. हे कोणतं युनिट भेटलं आपल्याला, तर एम के एस फॉर्म मधलं युनिट भेटलं वर्कचं. आणि ह्यालाच आपण म्हणतो जूल. समजलं, यालाच आपण काय म्हणतो, तर जूल असं म्हणतो. म्हणजे जूल काय तर न्यूटन इंटू मीटर आहे आणि के जी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, म्हणजे कोण आहे, तर ते जूल आहे, हे लक्षात राहू द्या. लक्षात आलं तुम्हाला. जूल हे एस आय युनिट आहे, त्याला आपण एम के सिस्टीम मध्ये लिहिलं किलोग्राम मीटर, लक्षात आलं. आणि सेकंदमध्ये के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअरमध्ये आपण त्याला लिहिलेलं आहे. तर मला सांगा वर्क आणि एनर्जी तर सेम म्हणलं मी तुम्हाला, म्हणजे वर्कचं जे युनिट आहे तेच तुमच्या एनर्जीचं युनिट आहे. वर्कचं जे युनिट आहे तेच तुमच्या एनर्जीचं आहे. त्या दिवशी आपण मला वाटतं 11 क्वांटिटीज बघितल्या आहेत, त्याच्यामध्ये ही 12वी एक कन्सिडर करा आणि 13वी पण एक, म्हणजे एनर्जी आपली ENERGY एनर्जी पण लक्षात राहिलं. वर्क आणि एनर्जीचं युनिट काय सेम आहे. मग आपण डायमेन्शन लिहितो ते त्याच्या युनिटवरच लिहित असतो. डायमेन्शन लिहित असतो ते कशावरून लिहित असतो, त्याच्या युनिटवरच लिहित असतो. तर मला सांगा, मग सांगा मला के जी. के जी म्हणजे कोण आहे मला सांगा बरं, मास येते. म्हणजे मास आहे, म्हणजे मास आपण एम न दाखवतो, बरोबर आहे. के जी 1 म्हणजे एम 1 आहे. तुमचं मीटर, मीटर म्हणजे काय लेंथ आहे, लेंथची पॉवर काय 2 बघा L2. आणि सेकंद ते डिनॉमिनेटरला आहे, ते जर वर लिहिला तर त्याची पॉवर प्लसची वर जाऊन काय होत असते, मायनस होत असते. मग T⁻² काय झालं ते -2. तर मला सांगा मग तुमच्या एनर्जी आणि तुमच्या वर्कचं डायमेन्शन काय आहे हो, M1 L2 T⁻². तुमच्या वर्क आणि तुमच्या एनर्जीचं डायमेन्शन काय आहे, M1 L2 T⁻². हे आता तुम्हाला एकदम छानपैकी समजलं असेल. तर तुमचा जूल काय असतो, के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ह्या दोन क्वांटिटीज पण आपण आता पाहिलेल्या आहेत. आता लक्षात ठेवा, एनर्जीचे डायमेन्शन तुम्ही म्हणलात, युनिट तुम्ही म्हणलात जे आहे तेच आता कोणत्याही प्रकारची एनर्जी असू द्या, ती कोणत्याही प्रकारची तुम्ही एनर्जी लक्षात ठेवा. एनर्जी म्हणलं की त्याचं युनिट काय झालं, के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. आणि म्हणजेच त्याचं डायमेन्शन, कोणत्याही एनर्जीचं डायमेन्शन काय झालं, M1 L2 T⁻². आता लक्षात घ्या, आता एनर्जी तर म्हणलं मी डायमेन्शन युनिट सेम असतं, म्हणून आपण काय करू आता, पोटेन्शियल एनर्जी तुमच्यासाठी मी एकदा काढून दाखवतो. कोणती एनर्जी काढून दाखवतो, तर पोटेन्शियल एनर्जी. बघा हेच डायमेन्शन आणि हेच युनिट येईल, लक्षात राहू द्या. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि छानपैकी हे लिहून घ्या. तर बघा पुढं आता व्यवस्थित छानपैकी लक्ष द्या. तर बघा पोटेन्शियल एनर्जी, कोणती एनर्जी म्हणलं मी, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी स्टोअर झालेली एनर्जी असते ती आपण बघतो. रिझर्वायर बघतो, रिझर्वायर म्हणजे डॅम. रिझर्वायर पाणी स्टोअर करून ठेवतो तो रिझर्वायर, बरोबर आहे. स्टोअर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणती, जी स्टोअरच्या फॉर्ममध्ये असते, साठवलेल्या फॉर्ममध्ये असते, त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, MgH. एम म्हणजे काय तुमचं मास आहे, जी म्हणजे काय आहे तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी काय आहे तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी काय आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि एच काय आहे तुमची हाईट म्हणता येईल, लक्ष दिलं तुमच्या. हाईट म्हणजे ही कशामध्ये मेजर करतो आपण, मीटरमध्ये सरळ, लक्ष दिलं तुमच्या. सांगा एम काय, मास आहे, ज्याला आपण के जीमध्ये काउंट करतो. तर मी युनिट पण लिहून घेतो, लक्षात घ्या. मास म्हणजे काय के जी. जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं काय युनिट आहे, मीटर पर सेकंदचा
स्क्वेअर, ॲक्सलरेशन येते मीटर पर सेकंड स्क्वेअर, इंटू हाईट पण कशात काउंट करतो आपण, मीटरमध्येच काउंट करतो. तर पहा परत बघा तेच आलं का नाही, बघा kg इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, तेच युनिट भेटलं का नाही. बघा पोटेन्शियल एनर्जीचं पण युनिट काय भेटलं, kg इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे कोणती एनर्जी असो, पोटेन्शियल एनर्जी असो नाहीतर कायनेटिक एनर्जी असो, त्याचं युनिट काय असतं, kg इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून सगळ्याच एनर्जी आणि वर्क ह्यांचं जे युनिट आहे ते काय असतं, kg इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. तेच त्याचं एसआय युनिट काय असतं तर जूल असतं. मग 1 जूल इक्वल टू काय, तर kg इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे तुम्हाला आता व्यवस्थितपणे समजलं असेल. तर आपण आता ह्या क्वेश्चनकडे वळू. हे तुम्हाला एकदम छानपैकी समजले असेल. ह्याला 14 नंबर द्या. हे एक आपण डायमेन्शन पाहिलं पोटेन्शियल एनर्जीचं पण समजलं. तर आता आपण हे पॉज करा आणि छानपैकी तुम्ही लिहून घ्या. आपण आता वळू आपल्या क्वेश्चनकडे. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. तर व्यवस्थित बघा पुढं, आता लक्षात घ्या. मी सांगितलं तुम्हाला एका युनिट सिस्टममधून दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. तर मग काय येणार तिथं, n1 u1 इक्वल टू n2 u2. ही एक युनिट सिस्टम आहे, ही दुसरी युनिट सिस्टम आहे. ते काही देतील, कोणत्या युनिट सिस्टममध्ये देऊ, त्यांनी वेगळं काहीच करायचं नाही. जे मी आता तुम्हाला सांगणार आहे सेम त्याच वेनं तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तुमचा क्वेश्चन 100% सॉल्व्ह होणार आहे. तर लक्षात राहू द्या. आता बघा कशाचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला, 2 जूलचं. म्हणजे त्याला n1 कोण आहे तुमचा 2 आहे. त्याचं युनिट काय दिले तुम्हाला, जूल दिले. बरोबर आहे. इकडे n2 ची व्हॅल्यू विचारली, कारण एका युनिट कन्व्हर्जनमधून ह्या युनिट सिस्टममधून दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये जाण्यासाठी आपल्याला n2 किती टाइम्स तुमचं n2 बदललं हे त्यांनी विचारलेलं असतं. म्हणजे फाइंड करायचं आपल्याला n2, हे लक्षात राहिलं तुमच्या. आणि u2 काय दिले त्याच्यानुसार सिस्टम आपल्याला ती लिहायची असते. आता मला सांगा, हे सगळं बघा मास आहे, लेंथ आहे आणि टाइम आहे. बरोबर आहे. मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे. तर ह्यांना आपण लिहून घेऊ. तर दिले त्यांनी ग्राममध्ये दिले, मीटरमध्ये दिले, सेकंडमध्ये दिले. बरोबर आहे. ग्राममध्ये दिले, मीटरमध्ये दिले, सेकंडमध्ये दिले. बरोबर आहे. MK-CGSचं मिक्सचरच असल्या टाईपमध्ये दिले. तर आपण ह्याला अगोदर त्या फॉर्ममध्ये लिहू. लिहा MKS किंवा CGSच्या फॉर्ममध्ये जूलला कन्सिडर करू. तर सांगा मला जूल काय असतं, तर जूल काय असतं सांगा. आत्ताच लिहिलंय मी, kg इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ह्या जूलला आपण लिहिलं. जे SI युनिट होतं त्याला कशात लिहिलं आपण, MKS मध्ये आता लिहिलेलं आहे. तर आता पुढं पहा, हे n2 इंटू हे त्याच फॉर्ममध्ये, हे जे युनिट दिलेत त्याच्याच फॉर्ममध्ये हे इथं लिहून घ्यायचे व्यवस्थित छानपैकी. तर मला सांगा आता इथं बघा, मासचं युनिट इथं काय होतं, kg होतं. बरोबर आहे. n2 ला n2 लिहिलं, n1 आहे, n2 लिहिलं मी. सांगा kg, तर इथं कोण येतो, मासचा युनिट ग्राम आहे. तर ग्रामच्या फॉर्ममध्ये त्याला आपण लिहून घेऊ. लक्षात घ्या, kg तर मी ते किती लिहिणार, 10 ग्राम लिहिलं ॲज इट इज. आता पुढं मीटरचा स्क्वेअर आहे, म्हणजे लेंथचं युनिट किती दिले, 20 मीटर आहे. लेंथ कशात दिले, 20 मीटर, पण त्याचा काय स्क्वेअर आहे, म्हणून ॲज इट इज हे 20 मीटरचा स्क्वेअर करून टाका. तर त्यांनी काय, मीटरला काय कन्सिडर करा म्हणले, 20 मीटर हे कन्सिडर करा म्हणले. मीटरला काय कन्सिडर करा म्हणलं त्यांनी, 20 मीटर, म्हणून ते लिहिलं आपण. सेम त्याच फॉर्ममध्ये डिवाइडला पहा. आता सेकंडचा स्क्वेअर आहे, त्यांनी सेकंडला काय कन्सिडर करा म्हणले, 10 सेकंद कन्सिडर करा म्हणले. सेकंडला काय कन्सिडर करा म्हणले, 10 सेकंद. मग लिहा 10 सेकंदचा पण स्क्वेअरच, कारण इथं स्क्वेअर आहे. बरोबर आहे. कंपॅरिझन करूनच ते लिहिलेलं आहे आपण, वेगळं काहीच करायचं नाही त्या फॉर्ममध्ये. तर आता व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. मला सांगा इथं काय आहे, ग्राम. मास युनिट काय आहे, ग्राम आहे. बाकी सगळं मीटर आहे, सेकंद आहे, बाकी संपूर्ण सेम आहे. तर मला सांगा kg आणि ग्राम आहे. इथं kgला पण आपल्याला ग्राममध्ये लिहावं लागत असतं. लक्ष दिले. तर सांगा मला एका kg मध्ये किती ग्राम म्हणलात तुम्ही, तर सर 1000 ग्राम. मग लिहितो मी ह्या kgच्या जागेवर मी काय लिहिलं, 10 to the power 3 ग्राम. एका किलोमध्ये 1000 ग्राम असतात. मी इथं लिहिलेलं आहे, ग्रामच्या फॉर्ममध्ये मी ते लिहिलेलं आहे. समजलं. आता पुढं पहा, इंटू ह्याला तर काही चेंज करण्याची गरज नाही, कारण दोन्ही साईडला मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर आहे. बरोबर आहे. तर बघा इकडे पुढं n2 इंटू बघा हे 10 ग्राम इंटू, चला 20चा स्क्वेअर काय होतो, 400 इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 10चा स्क्वेअर काय होतो, 100 इंटू सेकंडचा स्क्वेअर. एकदम छानपैकी तुमच्या लक्षात आलं आहे. ज्या फॉर्ममध्ये ज्या आपल्याला काटाकाटी करता येते ते आपण करून घेऊ. आता सॉल्व आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, तर n2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर त्या फॉर्ममध्ये करा, काटाकाटी करून घ्या. बघा इथलं सेकंड स्क्वेअर, हे सेकंड स्क्वेअर झालं कॅन्सल, हे मीटर स्क्वेअर झालं कॅन्सल, हे ग्राम झालं कॅन्सल. एकदम व्यवस्थितपणे समजलाय. आता इकडे लक्ष द्या. मला सांगा हे शून्य कटला, हे शून्य कटला. लक्ष दिले. आता ह्या साईडला कोण उरलंय, तर आपलं फक्त आणि फक्त n2 उरलंय. ह्या साईडला कोण उरलंय, तर फक्त आणि फक्त आपलं n2 उरलंय. आणि ह्या साईडला कोण उरलंय, तर 2 × 10 to the power 3. आपल्याला व्हॅल्यू कुणाची फाइंड करायची, n2 ची. तर लक्षात घ्या, मी लिहू आपण आता n2 इक्वल टू, सांगा मला n2 इक्वल टू, हे फॉर्म ॲज इट इज 2 ×
10⁻³ म्हणजे काय आपलं 1000 आहे, बरोबर आहे. बघा n2 = 2 × 10⁻³ म्हणजे आपण 1000 लिहिलं. हे मल्टिप्लायवाला जो पार्ट होता n2ला तो इकडे जाऊन काय होणार होता, डिवाइड होणार होता. तर झाला डिवाइड 10 × 4. काय झाला डिवाइड 10 × 4. लक्षात आले. तर करा काटाकनी मग सांगा. 2 1 2, 2 2 4. लक्षात आलं. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला. परत काटाकाटी करा. 2 1 2, 2 5 10. हे शून्य आलं वर. मग सांगा n2 ची व्हॅल्यू काय भेटली आपली 50. n2 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 50. समजलं. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर जर आपण ह्या 2 जूलला ह्या युनिट सिस्टम मध्ये कन्वर्ट केलं तर तुमचा n2 किती टाइम्स 50 टाइम्स ह्या n1 पेक्षा होतो. म्हणजे 2 च्या जागेवर किती आलं तुमचं 50 हे आलेलं आहे. तर सेम ह्याच वे मध्ये हा क्वेश्चन असेल. ह्या फॉर्म मधला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे तुम्हाला एकदम छानपैकी आता सगळं समजलं असेल. तर हा तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि छानपैकी हा क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि असे क्वेश्चन दुसरे कुठं पण तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ह्या फॉर्म मधले क्वेश्चन्स. आणि जरी कुठं काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सर हा क्वेश्चन आम्हाला अवघड जात आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करून द्या. मी तो तुम्हाला सॉल्व्ह करून घेऊन येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. तर आपण एक काम करू. आज हे क्वेश्चन झाले. आता आणखी थोड्या क्वांटिटीज आपण बघू, त्यांचे डायमेन्शन्स पाहू आणि ते डायमेन्शन्स पाहिल्यानंतर पुन्हा आपण तो व्हिडिओ थांबवू आजचा. तोपर्यंत आता पाहू. हे तुम्ही पॉज करून हे लिहून घ्या. तर आपण आता जाऊ पुढं. लक्षात घ्या सर्वांनी. हा क्वेश्चन तुम्हाला एकदम छानपैकी समजला असेल. ह्या फॉर्म मधले आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन हे व्यवस्थित आणि नीटपणे सॉल्व्ह होऊन जातील. बरोबर आहे. नीटपणे सॉल्व्ह होऊन जातील. आता पाहू आपण पुढे काही डायमेन्शन. आपले समजा 13 डायमेन्शन आपण लिहिले आतापर्यंत. एनर्जी पण झाली, वर्क पण झालं. एनर्जीमध्ये पोटेन्शियल एनर्जी झाली, कायनेटिक एनर्जी झाली. समजलं. आता पुढं पाहू आपण आणखी फ्रिक्वेन्सी बघू. आपण काय बघू फ्रिक्वेन्सी. 14 नंबर देतो मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी काय असतं वारंवारता. मराठीमध्ये जर म्हणलं तर वारंवारता जी असते काय असते तर 1/t म्हणजे कशाच्या टाइमच्या इनवर्स असते. लक्षात आलं का. 1/t स्मॉल टी लिहिला किंवा त्याला कॅपिटल टी लिहिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी काय असते तर पर युनिट टाइम असते. लक्षात आलं तुमच्या पर युनिट टाइम असते तुमची फ्रिक्वेन्सी. तर मला सांगा टाइम कशामध्ये काउंट करतो आपण 1/सेकंद. बरोबर आहे का. म्हणजे युनिट जर लिहायचा प्रयत्न केला फ्रिक्वेन्सीचं काय झालं ते पर युनिट सेकंद झालं. बरोबर आहे. म्हणजे एस ची पॉवर जी 1 होती वर जाऊन काय झाली -1. आणि ह्याचंच जर डायमेन्शन लिहिण्याचा आपण प्रयत्न केला फ्रिक्वेन्सी काय असते ती 1/t असते. टाइमचं युनिट काय सेकंद आहे, वर जाऊन -1 झालं. आणि हेच डायमेन्शन जर आपल्याला लिहिण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा ह्याच्यामध्ये मास काय आहे का हो. मास कोणतीच क्वांटिटी नाही. m झालं 0 तुमचं. बरोबर आहे. लेंथ आहे का हो. लेंथ नाही. लेंथ पण काय झाली तुमची 0. टाइम काय आहे t⁻⁻1 म्हणजे तुमच्या फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय झालं m0 l0 t⁻⁻1. छानपैकी तुम्हाला समजलं असेल. आता पुढे पाहू अँग्युलर फ्रिक्वेन्सी बघू. काय बघू तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय पाहिजे आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी. व्यवस्थित लक्ष द्या. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर 2πf. 2πf म्हणजे काय 2π × f म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपली 2πf. ह्या आपल्या ज्या फ्रिक्वेन्सीला याला 2π ने मल्टिप्लाय केलं म्हणजे तुमची काय भेटली तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही भेटली. आता व्यवस्थित लक्ष द्या. 2 पण एक नंबर आहे न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, पाय पण एक कॉन्स्टंट आहे न्यूमरिकल व्हॅल्यूज आहे. म्हणजे युनिटवर ह्याचा काही परिणाम होणारच नाहीये. म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही तुमचं कशावर आहे तर पहिलीच फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे ते लक्षात राहू द्या. म्हणजे मला सांगा परत फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं तर पर युनिट टाइम. बरोबर आहे. तीच फ्रिक्वेन्सी आहे. 2π तर कॉन्स्टंट याचा काही विचारच करायचा नाही. म्हणजे मला सांगा अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं पण डायमेन्शन काय येईल तुमच्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं पण डायमेन्शन काय येईल तुमचं m0 l0 t⁻⁻1. लक्षात आलं तुमच्या. व्यवस्थित समजलं. लक्षात राहू द्या. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय 2πf. 2πf f म्हणजे काय तर तुमची फ्रिक्वेन्सी. एकदम छानपैकी तुम्हाला समजलं असेल. पॉज करून हे छानपैकी तुम्ही लिहून घ्या. आता आपण पुढे पाहू. आणखी समजलं असेल व्यवस्थित. आता बघा पुढं आता आपण वेलॉसिटी तर पाहिलेली आहे. आता आपण अँग्युलर वेलॉसिटी पाहू. काय पाहू तर अँग्युलर वेलॉसिटी. लक्ष द्या. अँग्युलर वेलॉसिटी ज्याला आपण ओमेगानं डिनोट करतो. ओमेगा. लक्ष दिले. अँग्युलर वेलॉसिटी कशाने डिनोट करतो ओमेगानं. तर मला सांगा अँग्युलर वेलॉसिटी काय असते तर व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. अँग्युलर वेलॉसिटी असते तुमची वेलॉसिटी अपॉन आपली जी वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटी अपॉन रेडियस. अँग्युलर वेलॉसिटी काय असते तर वेलॉसिटी अपॉन रेडियस. हे व्यवस्थितपणे लक्षात राहू द्या. अँग्युलर वेलॉसिटी काय असते वेलॉसिटी परपेंडिक्युलर वेलॉसिटी म्हणा वाटलं तर परपेंडिक्युलर वेलॉसिटी म्हणा. त्याला डिवाइडला काय रेडियस आपली. समजलं. ही असे तुमची अँग्युलर वेलॉसिटी. तर मला सांगा आता याचे डायमेन्शन वेलॉसिटीचं युनिट काय असतं हो. वेलॉसिटीचं युनिट काय असतं मीटर पर
सेकंद. बरोबर आहे. व्हेलॉसिटी युनिट काय असतं मीटर पर सेकंद. तुमच्या रेडियसचं युनिट काय असतं रेडियसचं युनिट काय असतं मीटरमध्येच काउंट करतो आपण. बरोबर आहे. बरोबर आहे. डिवाइडला काय नाही म्हणजे 1. ह्याला इन्व्हर्स जर व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. ह्याला जर इन्व्हर्स केलं तर काय होणार आहे मला सांगा बरं. हे व्यवस्थित बघा. लक्ष द्यायला तुमच्या व्हेलॉसिटीचं काय मीटर पर सेकंद आणि डिवाइडला काय होतं तुमचं रेडियसचं मीटर पर म्हणजे त्याला डिवाइडला काय नाही म्हणजे 1 आणि ह्याला इन्व्हर्स जर केलं आपण तर काय होतं मीटर पर सेकंद इंटू 1/मीटर. मीटर मीटर झाले कॅन्सल. मीटर मीटर काय झाले कॅन्सल. तर काय उरलं मग परत पर युनिट टाईम म्हणजे टाईमचाच फॉर्म उरला. इथं काय उरलं तर टाईमचाच एक फॉर्म उरलेला आहे. जर यस वर लिहिला तर हे काय झालं S⁻⁻1. म्हणजे सांगा मला परत ह्याचं डायमेन्शन लिहिण्यासाठी मास काय आहे का काहीच नाही. लेंथ काय आहे का बघा व्यवस्थित. लेंथ काय आहे का लेंथ काय आहे का काहीच नाही. मला सांगा मग आता टाईम टाईम काय उरला तुमचा तर -1. मग सांगा मला तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय m0 l0 t⁻⁻1. तुमच्या अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय m0 l0 t⁻⁻1. आता बघू अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. आता अँग्युलर ॲक्सेलरेशन बघू. काय बघायचं आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन पाहू आपण. लक्षात घ्या अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन काय असतं तर व्हेलॉसिटी अपॉन टाईम असतं. बरोबर आहे. ॲक्सेलरेशन काय असतं व्हेलॉसिटी अपॉन टाईम. अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असेल अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम. अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम. अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम. समजलं तर सांगा मला अँग्युलर व्हेलॉसिटीचं काय आलं डायमेन्शन -1 t⁻⁻1 होतं. बरोबर आहे. आणि टाईम परत कशामध्ये सेकंदमध्येच आहे. समजलं टाईम कशामध्ये तुमचा सेकंदमध्येच आहे. लक्ष द्यायला म्हणजे हा पण 1 वर जाऊन काय होणार आहे तुमचा सांगा. हा पण 1 वर जाऊन काय होईल S⁻⁻1च. मग S⁻⁻2 म्हणजे सांगा जर अँग्युलर ॲक्सेलरेशनचा आपण विचार केला लिहिण्याचा अँग्युलर ॲक्सेलरेशन बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असतं अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम त्या फॉर्ममध्ये t⁻⁻2 म्हणजे जर लिहिला आपण तर मास काय तुमचं इथं पण 0 लेंथ पण तुमची 0 कारण टाईमच्याच फॉर्ममध्ये उरले बाकी तर काय उरलंच नाही. t⁻⁻2 काय पॉवर आहे सेकंदामध्ये म्हणजे -2. तर सांगा मला अँग्युलर ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय भेटलं m0 l0 t⁻⁻2. अँग्युलर ॲक्सेलरेशनचं युनिट काय भेटलं m0 l0 t⁻⁻2. आता हे पण तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर ॲक्सेलरेशन छानपैकी समजलं असेल. व्हिडिओ पॉज करा आणि छानपैकी याला लिहून घ्या. आता आपण पुढं पाहू आणखी. समजलं तर व्यवस्थित लक्ष द्या पुढं आणखी पहा. लक्ष द्या पुढं. आता आपण पाहू इम्पल्स. इम्पल्स काय पाहायचं तर इम्पल्स व्यवस्थित लक्षात घ्या. हे तुमच्या पुढे चॅप्टरमध्ये फिजिक्सच्या पुढे हे येणारच आहे. ह्या सगळ्या क्वांटिटीज येणार आहेत पण आपल्याला डायमेन्शनसाठी क्वेश्चन विचारला जातो म्हणून आपण हे सगळे डायमेन्शन्स पाहत आहोत. तुम्ही हे फक्त फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युले लक्षात ठेवा. युनिट काढणं बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही डायमेन्शन लिहू शकता. डायमेन्शन लिहिण्यासाठी युनिट हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. मग आणि युनिट लिहिण्यासाठी फॉर्म्युला माहीत लागतो. तर इम्पल्स काय असतं तर इम्पल्स असतं फोर्स इंटू डेल्टा टाईम म्हणजे चेंज इन टाईम. बरोबर आहे. एवढ्या चेंज इन टाईमसाठी फोर्स किती बरोबर आहे त्या फॉर्ममध्ये फोर्स इंटू डेल्टा टी म्हणजे चेंज इन टाईम इंटू फोर्स म्हणजे तुमचं काय असतं इम्पल्स. तर फोर्सचे युनिट परत फोर्स काय असतो तर न्यूटन. बरोबर आहे. डेल्टा टी म्हणजे तो सेकंद झाला. न्यूटन इंटू सेकंद म्हणजे कोणी तुमचा इम्पल्स आहे. न्यूटन म्हणजे काय असतं बरं सांगा बरं. न्यूटन म्हणजे फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे न्यूटनला जर लिहिलं तर kg इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर हे तुमचा न्यूटन आणि हे परत सेकंद हे एक स्क्वेअर आणि हे सेकंद कॅन्सल झालं. लक्ष दिले तुमच्या. तर सांगा मला मग काय भेटलं kg इंटू मीटर पर सेकंद हे तुमच्या इम्पल्ससाठी झालं kg इंटू मीटर पर सेकंद. तर ह्याच युनिटनुसार आपल्याला आता डायमेन्शन लिहायचं. कशाचं डायमेन्शन लिहायचं तर इम्पल्सचं डायमेन्शन लिहायचं. तर सांगा काय होईल. मास आहे का आहे मास m1 kg m1 आहे. लेंथ आहे का आहे तर L1 पण आहे. m1 आहे L1 आहे आणि टाइम कसा आहे वर जर लिहिला मी टाइम पर युनिट टाइम आहे तो वर लिहिला तर -1 होईल म्हणजे t⁻⁻1. तर सांगा तुमच्या इम्पल्सचं डायमेन्शन काय भेटलं हे त्याचं युनिट झालं आणि ह्या युनिटूनच आपण डायमेन्शन लिहिलेलं आहे. तर सांगा काय डायमेन्शन आलं m1 L1 t⁻⁻1. हे तुम्हाला छानपैकी इम्पल्स पण आता समजलं असेल. तर आता पुढं पहा. आता पुढं बघू आपण. आता बघू मोमेंटम. काय बघू मोमेंटम. मोमेंटम काय असतं व्यवस्थित लक्ष द्या. मोमेंटम काय असतं तर असतं मोमेंटम असतं मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम काय असतं तर मास इंटू व्हेलॉसिटी असतं. बरोबर आहे. मोमेंटम काय असतं मास इंटू व्हेलॉसिटी. तर लक्षात घ्या मास कशामध्ये काउंट करतो kg आणि व्हेलॉसिटी असतं मीटर पर सेकंद. तर सांगा मोमेंटमचं युनिट काय झालं kg इंटू मीटर पर सेकंद. मोमेंटम काय झालं तुमचं kg इंटू मीटर पर सेकंद. तर लिहा डायमेन्शन मुवमेंटचं पण काय m1 L1 t⁻⁻1. सांगा मोमेंटमचं डायमेन्शन काय आहे तुमच्या m1 L1 t⁻⁻1. एकदम व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल.
आता पुढं पहा, हे पॉज करा आणि छानपैकी लिहून घ्या. आता आपण अँग्युलर मोमेंटम बघू. काय बघू? अँग्युलर मोमेंटम. काय बघायचं आपल्याला आता? अँग्युलर मोमेंटम आपण पाहू. चला व्यवस्थित लक्ष द्या. आता काय पाहायचं आपल्याला? अँग्युलर मोमेंटम. तर बघा व्यवस्थित, अँग्युलर मोमेंटम काय बघायचंय? अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे काही नाहीये, काय असतं तर मास इंटू वेलॉसिटी इंटू रेडियस. मास इंटू वेलॉसिटी इंटू रेडियस. लक्ष दिलं तुमच्या? मास इंटू वेलॉसिटी इंटू रेडियस असतं काय? एम इंटू व्ही इंटू आर. लक्ष दिलं तुमच्या? मास इंटू वेलॉसिटी इंटू रेडियस. अँग्युलर मोमेंटम काय असतं? मास इंटू वेलॉसिटी इंटू रेडियस. लक्षात आलं? एम व्ही इंटू आर. तर सांगा परत, मास काय युनिट आहे? मासचं युनिट काय आहे तर के जी. वेलॉसिटी असतं मीटर पर सेकंद. आर असतं परत मीटरमध्ये. तर सांगा अँग्युलर मोमेंटचं युनिट काय भेटलं आपल्याला? के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद. सांगा अँग्युलर मोमेंटमचं युनिट काय भेटलं आपल्याला? के जी इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद. लिहा युनिटनुसार डायमेन्शन. सांगा के जी म्हणजे मास तर 1 येते तुमचं, मीटर स्क्वेअर म्हणजे एल किती 2a, आणि टी वर जाऊन काय झाली -1. तर सांगा मला अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन काय भेटलं? m1 l2 t⁻⁻1. सांगा अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन काय भेटलं? m1 l2 t⁻⁻1. हे क्वांटिटीज तुम्हाला आता सगळ्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. आता आपण आणखी पुढे पाहू. लक्षात घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. 1-2 क्वांटिटीज पाहू आणि आजचा व्हिडिओ थांबवू आपण. तर बघा पुढे लक्ष द्या, आणखी व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. चला पहा पुढे लक्ष द्या. आता यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हे एक पाहू. काय बघू? यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हे पण आहे. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॅपिटल ई ने आपण त्याला डिनोट करतो, किंवा वायनं पण त्याला दाखवलं जातं. कशाने दाखवलं जातं? वायनं पण त्याला आपण दाखवू शकतो. तर यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं? तर काहीच नाही, ट्रेस अपॉन स्ट्रेन असतं. काय असतं यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. काय असतं यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी? तर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग मला सांगा, स्ट्रेसला काही, स्ट्रेनला काही युनिट आहे का हो? स्ट्रेनला काहीच युनिट नाही. बरोबर आहे. काही नाही म्हणजे ते 1 आहे समजा, काहीच युनिट नाही म्हणजे ते 1 आहे समजा. मग तुमचं यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बिलकुल सेम कशाचे असणार आहे? स्ट्रेसचे असणार आहे. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं जे तुमचं युनिट आहे किंवा त्याचं जे डायमेन्शन आहे ते कशावर डिपेंड असणार आहे तुमच्या? म्हणजे कुणासारखं असणार आहे? तर स्ट्रेस सारखं असणार आहे. स्ट्रेस काय असते? तर फोर्स अपॉन एरिया असते. स्ट्रेस काय असते? फोर्स अपॉन एरिया. तर त्याला व्यवस्थित लिहून घ्या आपण एकदा. फोर्स अपॉन एरियाला फोर्स काय असतं? तर तुमचा मास इंटू ॲक्सेलरेशन असतो तुमचा फोर्स. बरोबर आहे. आणि एरिया काय असतो? तर तुमचा मीटर स्क्वेअरमध्ये लिहिलं ऑलरेडी मी त्याला. मास कशात आहे? kg मध्ये. ॲक्सेलरेशन काय असतं? तर मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू अपॉन मीटर स्क्वेअर आहे. लक्षात आलं तुमच्या? हे सगळं मी काय लिहिले तर. मग मला सांगा, हे मीटर हे स्क्वेअर कॅन्सल. बरोबर आहे. हे मीटर आणि हे स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे वर काय उरलं तर kg आणि खाली काय उरलं तर मीटर इंटू सेकंद स्क्वेअर. kg अपॉन मीटर इंटू सेकंद स्क्वेअर. लक्षात आलं? kg अपॉन मीटर इंटू सेकंद स्क्वेअर. हे समजलं तुम्हाला? मग यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं युनिट काय? kg अपॉन मीटर इंटू सेकंद स्क्वेअर. आणि आता ह्याच्यानुसार आपण डायमेन्शन लिहू त्याचं. तर सांगा मला डायमेन्शन. kg म्हणजे तुमचा मास किती? 1 आहे मास. बरोबर आहे. समजलं? लेंथ पण 1 आहे, पण वर जाऊन ती -1 होईल, म्हणजे -1. आणि एस म्हणजे सेकंद, तुमचा टाइम 2 आहे, वर जाऊन t⁻². म्हणजे जे तुमच्या स्ट्रेसचं युनिट होतं, जे तुमच्या ट्रेसचं डायमेन्शन होतं, तेच तुमच्या कशाचं डायमेन्शन झालं? यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं डायमेन्शन झालेलं आहे. हे तुम्हाला आता एकदम छानपैकी समजलं असेल. बरोबर आहे. तर आपण आता आणखी एक क्वांटिटी आपण पाहू आणि आजचा व्हिडिओ पॉज करू. लक्ष दिले तुमच्या? तर बघा व्यवस्थित बघा. स्ट्रेस म्हणजे तुम्हाला प्रेशर, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे, कारण स्ट्रेस आणि प्रेशरचं युनिट हे सेम असतं, डायमेन्शन सेम असतं. हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण एक लास्ट क्वांटिटी पाहू आणि बाकीचं पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. सर्वांनी एकदम व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण पाहू मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे. लक्षात घ्या, काय बघायचं आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? लक्षात दिलं तुमच्या? मोमेंट ऑफ इनर्शिया असतं मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. लक्षात दिले? मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. एम म्हणजे काय तुमचं? तर मास आहे. एम म्हणजे काय? मास आहे. आणि आर म्हणजे काय? तर त्याची मास, आणि आर म्हणजे काय? तर रेडियस आहे. तर सांगा त्या फॉर्ममध्ये मास कशामध्ये काउंट करतो आपण?
के जी, रेडियस म्हणजे मीटरमध्ये मीटर स्क्वेअर, के जी इंटू मीटर स्क्वेअर हे कोण झालं तुमच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट झालं. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय झालं के जी इंटू मीटर स्क्वेअर. एकदम छानपैकी समजलं आहे. मग ह्याच युनिटनुसार आपण डायमेन्शन लिहून घेऊ. तर के जी काय मास आहे तुमचा, मास किती झाला मग तुमचा 1 L 2 आणि टी इथं काय प्रेझेंट आहे का T⁻0. समजलं. तर सांगा मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन काय m1 L2 T⁻0 m1 L2 T⁻0. तर आजपर्यंतचा जो पार्ट आपण आज काही छान शिकलेला आहात तो तुम्ही व्यवस्थितपणे रिकॉल करा. आणि जर तुम्हाला समजलं असेल छानपैकी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू.